दादा म्हणजे सामान्य कुटुंबातल्या ज्यांची कशाचीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशांना समाजकारणात राजकारणात नेतृत्व देणारं एक विद्यापीठ होतं. दादांच्या जाण्यानं बारामतीच नव्हे तर उभा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. प्रचंड वेदना. मी 200 किलोमीटरवर येत असताना ठिकठिकाणी दुकानदार जी काही माणसं आहेत ती रस्त्याला गाडी उभा करून मोटरसायकल उभा करून रडत बसलेली मी 200 किलोमीटरच्या परिसरामध्ये किमान 50 बघितली. आता ह्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. महाराष्ट्रात वसंतदादानंतर अजितदादा, आज तुम्ही सुद्धा डोळ्यातले पत्रकार बांधव अश्रू पुसताय. माझ्या डोळ्यातल्या अश्रूंना मी रोखू शकत नाही. अशी भावना महाराष्ट्राला खरं तर संकटात नीतीने टाकलंय. या महाराष्ट्राला शाप आहे काय? आमच्यासारख्या ह्या लोकनेत्याला हिरावून नेण्याचा महाराष्ट्राच्याकडं नीतीकडं अधिकार नव्हता. नीती एवढी क्रूर का झाली? खरं तर 70 वर्षाचा काळ लागतो अजितदादांसारखं नेतृत्व तयार व्हायला. अरे बारामतीत आल्यानंतर घरामध्ये कसा आपण झाडू मारतो तसा प्रत्येक रस्त्यावर झाडू मारला जातो. याचं फक्त प्रेरणास्रोत माझे अजितदादा आहेत. दादांना नजर लागली आणि महाराष्ट्राचं खरं तर हे आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा काळाकुट्ट दिवस आहे. इतकी लोक स्वयंस्फूर्तीने येत आहेत. विटा असेल, पंढरपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, जिथं जिथं माणसं आहेत जी संवेदनशील ज्यांच्या आत हृदय आहे ना ती माणसं येत आहेत आणि दादांना विनम्र अभिवादन करतायत.